अशी ना ज्यांनी ज्यांनी मला सोडलं किंवा मला बाजूला करण्याचा प्रयत्न केला त्यांना पण माझा तो सल्ला आहे की या ठिकाणी शिवशाहू फुले आंबेडकर विचारधारा कालही जिवंत होती, आजही आणि उद्या सुद्धा राहील. जगतापांची निष्ठा जिंकली का? प्रशांत जगतापची निष्ठा नक्की जिंकली. ती विचारधारेच्या संदर्भात असेल किंवा माझ्या भागातल्या माझ्या मतदारसंघातल्या जनतेच्या संदर्भात माझी जी निष्ठा होती ती निष्ठा कायम जिंकली. जे आता मला म्हणजे पक्ष सोडताना जे मला थट्टा करत होते की आयडियोलॉजी आता चालत नाही समाजात, त्यांना माझा तोच सल्ला म्हणजे नम्रपणाने, त्या ठिकाणी खोचकपणा नाही की आयडियोलॉजी कालही जिवंत होती, आज आहे. शिवशाहू फुले आंबेडकर विचारधारा कोणी पुसू शकत नाही. प्लीज इथून पुढे तरी विचारपूर्वक सगळ्यांनी निर्णय घ्यावा. नाही म्हणजे प्रशांत जगतापांनी पक्ष सोडताना प्रशांत जगताप भाऊ झालेले होते. आता अगदी 10 ते 15 दिवसांमध्ये पुन्हा एकदा तुमच्या आयुष्यामध्ये क्षण आलाय की तुम्ही आनंदी आहात आणि भाऊक झालेला आहात, की सगळं काही डोळ्यासमोरून जातंय का की 28 वर्ष ज्या पक्षामध्ये संघर्ष केला त्यांनीच तुमच्या विरोधामध्ये इथं प्रचार केला किंवा कटकारस्थान रचली? त्याचं खूप वाईट वाटतंय. मी 26.5 वर्ष त्यांना दिले, तन मन धनाने दिली, त्याच्यासाठी प्रचंड आक्रमक राहिलो, प्रचंड कष्ट केले, 24/7 कामकाज केलं. त्यांनी माझ्या विरोधात उमेदवार देण्याच्या संदर्भामध्ये फोनवरून आक्रमक भाषा वापरणे, त्याचबरोबर माझ्या विरोधात प्रचाराला येणे, या सगळ्याच गोष्टी सामान्य कार्यकर्ते इथून पुढे नेत्यांवर पक्षावर विश्वास ठेवू का नाही यासाठीची थट्टा झाली ती. मला वाटतं विजयाचं श्रेय कोणाला द्यायला? विजयाचं श्रेय फक्त आणि फक्त माझ्या प्रभागातील मतदारसंघातील नागरिकांना, मतदार बंधू भगिनींना आणि शिवशाहू फुले आंबेडकर विचारधारा जे जपतात, जे मानतात त्या सगळ्यांनाच. पवार साहेबांना भेटणार का? निश्चित भेटेल येणाऱ्या काळामध्ये. त्यांचा आशीर्वाद घ्यायला नक्की जाईल. मी पहिलेच सांगितलं इथून पुढे माझा त्या पक्षाशी काही संबंध नाही, पण पवार साहेबांच्या बाबतीत श्रद्धा कालही होती, आजही उद्या सुद्धा राहील. निश्चित त्यांचे चरण स्पर्श करून आशीर्वाद घेईल, कारण की शेवटी एखादं मोठं नेतृत्व जे लोकनेतृत्व असतं त्यांच्या संदर्भामध्ये कधीच एखादी निवडणूक किंवा एखादा काही नका उमेदवार आहे त्याच्या लिमिटेशन असतात किंवा त्यांच्यामुळे त्यांच्यावरची श्रद्धा बिलकुल कमी होणार. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी तुमच्या विरोधात कट रचला होता, त्यांचे आभार मानणार का? त्या सगळ्यांचे मनापासून आभार की प्रशांत जगतापला अगदी शेवटच्या क्षणापर्यंत ताटकळत ठेवून सुद्धा प्रशांत जगताप दुसऱ्या पक्षात जातो काय, अवघ्या उमेदवार घेऊन 15 दिवसामध्ये निवडून येतो काय, या सगळ्या गोष्टी निश्चित ज्यांनी अशा प्रकारे प्रेम केलं त्यांचे सुद्धा मनापासून आभार. त्यांच्याबद्दल काय मार्गदर्शन वाटत होती तुम्हाला? निश्चित होती, कारण की भाजपची मोठी यंत्रणा या शहरामध्ये होती, माझ्या मतदारसंघात होती, माझ्या प्रभागात होती. शिवाय काँग्रेसचे एक माजी राज्यमंत्री ज्यांनी स्वतःच्या मुलाला माझ्या विरोधात भाजपच्या तिकीट उभं केलं, त्यामुळे आव्हान होतं, पैशाचा महापूर होता, या ठिकाणी प्रचार यंत्रणा त्यांची तगडी होती. अशा परिस्थितीत सुद्धा खूप कमी दिवसामध्ये विजय मिळवणं ही निश्चित खूप मोठी बाब. प्रशांत जगताप आपल्या सोबत आहे, कशा पद्धतीनं तुम्ही या ठिकाणी